त्याला 5 फुगे कमी चालले बाय. कंपनीवाले बी लय वाईट लेकर आहे ना, एक एक फुगा घेतात. वाईट कोणाचा फोन आहे एवढे? अननोन नंबर दिसतोय ह्यो. हॅलो, हॅलो. अरे काय येडे का करून फोन आला काय? का म्हणून हसत आहे कोण? काय बोलला? येड्याच्या जाऊ करून फोन आला काय म्हणलं? हसत आहे कोण? तू आम्हाला ओळखलं नाही का? ए नीट बोल. श्याम्या. श्याम्या? मला तर ओळखीचेच वाटतंय, पण मी नाही ओळखीत. कोण बोलताय तुम्ही? नीट बोल, नाही तर मधीच गोळी घाली दोन्ही भावायच्या. हु आर यू? हा? तुम्ही म्हणले ना नीट बोला, म्हणलं मग इंग्लिश मध्ये बोला. अरे सगळं सगळं गांजे पेमेंट करू नको. अंडरवर्ल्ड डॉन बोलतो आम्ही. मी जी अरे अंडरपॅन्ट तिकडे कपड्याच्या दुकानात मिळते, माझं किराणा दुकान आहे. अंडरपॅन्टचा काय संबंध आहे इथं? काय राव, तुम्हाला कळत नाही राव? नंबर कोण देतं? किराणा दुकान आहे माझं. जोक करतो. आवडला आवडला आवडला. तुला नमुना बघायचा का? नमुना? हा? नमुना दाखव. हा. नमुना? 1 2 3. हे बघ. अयो, हे बघ. आता खडा फक्त तुझ्या गल्ल्याला लागलाय. उद्या जर आमचं ऐकलं नाही तर गोल. अरे काय काय बोलत तुम्ही? अहो अंडरपॅन्ट घ्यायची तर तुम्ही दुकानात जा कपड्याच्या. नमुना मला कशाला दाखिता त्या पॅन्टीचा? त्या गोळी लागेल. आता फक्त खडा लागलाय आणि अंडरवर्ल्ड डॉन बोलतोय. आणि तू आहे ना, दुकान आता 0 मिनिटात बंद करायचं, कळलं का? गोळी लागन म्हणजे? दुकान जर बंद झालं नाही, तुझी सुपारी आलेली आमच्याकडे. सुपारी? डायरेक्ट मध्ये गोळी घाल. जर श्याम्या तू दुकान 0 मिनिटात बंद केलं नाही. हो पण मी ऐका ना. ओ भाऊ दादा ऐका ना. मी 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 काय मी काय कोणाच्या संबंधात नाही राव. आणि मी आहे ना, तुम्हाला खरं सांगतो, मी आहे ना. तू फक्त ऐकायचं, आम्ही बोलणार नाही. अहो ठीक आहे, पण मला कळलं पाहिजे ना नेमकं कशामुळे बंद करायचंय. कुठं काही अत्याचार वगैरे झालाय का कोणावर? दुकान कोण बंद ठेवायचं? दुकान लई चलत आहे गावात, अलग लक्षात. देवाची कृपा आहे ती आमच्या जगदंबे मातेची. पण आता आमची कृपा झालेली. तुझ्या डोक्यात गोळ्या घालून 2 मिनिटात दुकान बंद झालं पाहिजे. पटकन लगेच शटर लाव. शटर लावू? अहो मा सगळं ते दुकानाच्या जीवावर राव. मी पोट कसं भरणार राव? तुला गोळी महत्वाची आहे का दुकान महत्वाचं? नाही मी 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 स्वतः महत्वाचा आहे. आधी मी लगेच लावितो मी दुकान. हा लगेच लाव. अवघड झालं हो. घामच फुटलाय मला तर आता. हो शामराव, काय एवढं काय कुठे चाललंय? मी जाऊ का घरी? लय गडबड आहे. हो कशाला घरी जाऊ का? मला सामान घ्यायचं दुकानामध्ये. दुकान बंद झालं दुकान. हो शामराव, काय झालं एवढं का बरं घाबरलंय? दुकानचं नाव पण काढू नको, तुला सांगतो सुगा. हो पण मला लय अर्जंट सामान लागत होतं. माझ्या घरामधला सगळा किराणा संपला होता. म्हटलं जरा तुमचीच जाऊन येऊन, त्यात तुम्ही बंद करून चालले. काय झालं, कुठे बाहेर जायचंय का? नाही बाहेर नाही जायचं. तब्येत बरी नाही काय? नाही एकदम व्यवस्थित आहे. कायमचं बंद झालं दुकानात. दुकान नाही उघडायचं. काय आमच्या? हा का बरं, काय झालं? दुकान लय चालतं ना माझं, त्याच्यामुळं. अहो मग चांगली गोष्ट आहे ना उलट. तेच तर खपाना ना. कोणाला? कसं सांगू तुला आता? मला तुला सांगितलं आता तुम्ही सांगितल्याशिवाय मला कळेल का? काय झालं शामराव? मला आहे ना डायरेक्ट अंडरवर्ल्डचा फोन आला होता. अंडरवर्ल्डचा? डॉन लय हसत होते ती अशी. हो शामराव, तो अंडरवर्ल्डचा डॉन तुम्हाला कशाला फोन करन? दुकानासाठी? तुमच्यासारखे दुकानदार त्याच्याकडे माहिती का झाडू मारायला बी नसतील, एवढे चांगले माणसं असतील. पण काय माहिती बा, माझं दुकान लई चालतं असं कोणतरी सांगितलं असं. त्याच्यामुळे तिने मला डायरेक्ट फोन केला आणि मला म्हटलं जर दुकान चालू ठेवलं ना तर गोळीच घालीन. आणि नमुना दाखवू का म्हटला. थाडकन दगड आला ना काउंटरवर, ते म्हणलं आता चुकवला नियम. काउंटर आलाय, पुढच्या वेळेस गोटा नाही येणार, गोळी येईन आणि डायरेक्ट. हा हो तुम्ही खरं सांगताय? अरे घाम किती फुटलाय बघ ना मला. तू उभ्या पावसात घाम येतोय मला. मग आता दुकान बंदच तुमचं? मग तुम्ही डेपुटीला सांगायचं ना. ते म्हणले कोणाला सांगू नका, सांगितलं तर मग परिणाम वाईट होतील. मला पोलीस कंप्लेंट बी करता येणार नाही, तुला सांगतो. नाही तर ना त्यांची कोणीतरी आहे इथं, ते पाहत असते मला. मी चुकवता घरी जातो. नाही जाऊ दे. काय ग, कोण एवढं तोंड वाकडे तिकडे करत चालली? काय झालं? अहो शांभाऊजीच्या दुकानला गेले होते, पण दुकानच बंद आहे. तर राशन नाही घरामध्ये, ह्यांनी दुकान बंद केलं.
अगं रुपये मग दुसऱ्या एखाद्या दुकानात जा, त्यांच्याच दुकानात काय अडलेलं एवढं. अहो सगळ्या टपऱ्यागत आहे, त्यांच्यामध्ये काहीच भेटत नाही. आता श्यामभाऊजीच्या दुकानात सगळंच मिळतंय, दुधापासून भाज्यापासून सगळं राशन मिळतंय. कशाला लांब जायचंय? आता ते काही दुकान उघडत नसतात, दुकान बंद केलं त्यांनी कायमचं आता. अयो का का काय? अगं त्यांना कोणत्या तरी अंडरवर्ल्डचा फोन येतोय आणि त्यांनी सांगितलं की दुकान बंद ठेवायच्या पुढे दुकान उघडायचं नाही म्हणून तुझं दुकान लय चालतं. तेवढंच काय बंदूक आहे म्हणे त्यांच्याकडं, त्यांनी दुकानावर दगड मारलेत, त्याच्यामुळे दुकान बंद करायला ठेवलं. मला त्यांनी सांगितलं अगं मी दुकानात गेली होती विचारायला, दुकान बंद होतं, मग ते रस्त्यात भेटले. ते म्हणे मी याच्या पुढे काय दुकान उघडत नसतो. अयो कुठे तर भांडणं केले असते ना ह्यांनी, त्याशिवाय हे होणार आहे का? काय माहितीये ना ह्यांना कशी पिऊन बोलायची सवय. माझा नवरा आणि श्यामभाऊजी एकच आहेत बघा. ते जाऊ दे, पण आता एवढं दुकान बंद झालं आता काय करायचं? एक काम करू ना, आपण त्यांना जरा सांत्वन करू. असं बी कसं काय असेल तर आपल्या गावातली आहेत, त्यांना थोडासा धीर बसल आपण बोलल्यावरती. चला जाऊन बघून तर येऊ. हा खरंच आहे, मी पण नुसती बोलून आले. चला आपण जाऊन येऊ. हो शामराव, काय हो? अरे काय डोक्यातलं गणगण आहे राव, मला काही सुचा नाही तुला सांगतो. अहो आम्ही तुमच्याकडे चाललो होतो, पण बरं झालं तुम्ही रस्त्यातच भेटले. माझ्याकडे कशाला, मी सांगितलं नाही एकदा तुला, दुकान बंद म्हणजे बंद, माझ्या दुकानात काही मिळणार नाही आता. तुम्ही का बरं गावामध्ये दुकान बंद करून वन फिरताय मग? अरे मग काय करू आता मी, सांग ना मला. दुकान उघडायचं नाही, घरात बसलं तर कसं तरी होतंय. म्हणून मी म्हणलं पावा बाहेर कोणी दिसतंय का अनोळखी व्यक्ती गावामध्ये, पाळ ठेवून येते. अहो शामराव एवढं काय घाबरता, द्या ते दुकान उघडून, लागलं तर आम्ही येतो सोबत तुमच्या. हा द्या उघडून, तुला माहित नाही अशा जोरात आला ना मग अशी खडा, आता म्हणले ते बंदुकीची गोळीच. मग एवढं घाबराय काय झालंय? माझ्या नवऱ्याला सांगायचं ना. हा माझा नवरा कसा दणदणीत आणि खणखणीत आहे, एका लातातच त्यांना उलता पालता करत. तुला तो नवरा प्यारा नाही वाटत? का बरं? माझा नवरा डॉन काय, डॉन पेक्षा पण बेकार आहे. अरे बंदूक आहे त्यांच्याकडे, गोळी घालतेत कुठून बी, दिसत सुवा नाही कोण समोर आहे. मग कोण पाहिजे तो डॉन येत? तरी बी माझा नवरा कुणाला घाबरत नाही. तुम्ही एकदा सांगाच माझ्या नवऱ्याला. आणि ऐका ना, ते पोपट भाऊजी पण आहेत ना त्यांच्या सोबत. हा चला, भाऊजीला पण सांगायचं. आहे जरा डेअरिंग. आम्ही येतो सोबत, चला सांगायला त्यांना. आम्ही 2 डॉन, ते 2 डॉन, 4 डॉन आहेत तुमच्याकडं. बारावत असतील ते बसले. हा चला चला चले. सांगू बघू आपण त्यांना. काय घाबरताय तुम्ही पण? काय कळतंय का नाही? हा सकाळपासून स्वयंपाक कर म्हणून जोर लावला आणि स्वयंपाक केला तर जेवा यायचं नाही कळत का? हा का त्याची पण स्वयंपाक मीच फिरायचं तुमच्या माग, स्वयंपाक जेवायचा म्हणून. अरे तोंडाला कुलूप लाव, बसलोय मी, येतो ना. मग काय मला भूक लागत. मग घरी यायचं कळत नाही का? रुपा वहिनी आपण आलो काय चाललंय काय, मला आणलंय काय इथं तुम्ही? मला या माणसाला बघितलं ना असा माथा ठणकतो. तुझा माथा शांत कर ना. मला बी तुला बघितलं ना, माझ्या डोकं असं फुटलं तर डायरेक्ट परत खाली बसत. ऐका मी काय म्हणतो, काय केलंय जेवायला पारू वहिनी? काय पारू वहिनी पारू बिरू म्हणायचं नाही, रुपा म्हणायचं. रुपा उलट आलं, रुपा वहिनी. याला समजावून सांगा, नाही तर मी धुवून ए आणलाय. बाई, तू शांती घे. ओ पोपटराव, तुम्हाला कळतं का हो? तुम्ही सांगा ना आपण कशासाठी आलो. तेच तर महत्वाचं, यांचं दुसरं सुरू झालं. काय झालंय सांग. वापट्या हा. अरे लय अवघड झाले. काय डॉक्टर कडे जा ना मग. अरे तसं नाही ना, मग मला ना फोन आलता कोणाचा? अंडरवर्ल्ड गँगचा. काय कोणाचा? ती गँग असते ना ती, मला नाव येत नाही लवकर. ती अंडरवर्ल्डची गँग असते ना अशी ती. डॉन हा डॉन बाबूचा. तुला काय आलता फोन? मग दुकान लय चालत ना म्हणून ते म्हणजे दुकान लगेच बंद करायचं. तुझ्या दुकानाची माहिती थेट अंडरवर्ल्डला गेली काय? होय ना राव, नॅशनल आहे का इंटरनॅशनल ते माहित नाही मला. काय म्हणले ते? ते म्हणले लगेच दुकान बंद करायचं. मी म्हणले दुकान नाही बंद करणार मी, असं म्हणलं. ते मी लगेच म्हणलं नमुना दाखवू का? गोळकरशी ना. अरे लय मोठा खडा आला. मग बघ भाऊ, ते कुठं गोळ्या घालीत भाऊ. हा ना, सोपं नाही भाऊ ते बघू सुद्धा ऐका ना वाटत राव. मारते. तुम्ही माझे मित्र आहेत, मला सोबत थांबा ना राव. कुठं येड लागलं लागलं काय? दुकानाच्या बाहेर बॉडीगार्ड म्हणून. हा. आमची बॉडी राहिली पाहिजे तुला गाड करायला. अहो पोपटराव चालू बोलली, तुमचे एवढे चांगले मित्र आहे, प्रत्येक सुखादुखाला सोबत असतात. आता त्यांच्यावर वेळ जरा त्यांच्या सोबत थांबा ना. त्याच्यासाठी मारावं काय आम्ही भाऊ? तुम्ही बायको तर म्हणली डॉन आहे मा नवरा लय मोठा. मग आहे ना, तुम्ही डॉन आहे ना, डीओजी डॉन आहे तो, डीओजी. आहे त्याच्यासाठी आपल्याला मनी लागेल ना. हे बघ
आता तुलाही काकुळ तिला आलाय, सुगंधा पण म्हणली, माय बायको बी म्हणली, पारू वहिनी पण म्हणली. तर आता आम्ही ऐकत होत, आम्ही तुला बॉडीला गार्ड करतो एक 4-5 दिवस, पण प्रोटेक्शन मनी लागेल त्यासाठी. मनी नाही ना दुकानात आपल्या. मर तसा याला गोळ्याच घालून दे. घालू दे याला गोळ्या, मारू दे, तू मर, तू जा मासनात, त्यावर तुलाच कळणार आहे. हो दे तुला. आता काय मेडिकल आहे का प्रोटेक्टच्या गोळ्या द्यायला? अरे अरे नाही ना, अंडरवाल्याने ना फोन नव्हता करायला पाहिजे तुला, अशी ना गोळी घालायला पाहिजे. ए अरे गप ना. ऐकत जा ना मग जरा. काय असते? हे बघ, तुला आम्ही प्रोटेक्शन देणार, त्या बदल्यात आता 4-5 दिवस तुझ्या दुकानापुढे बसावं लागेल, मग तुझ्या संग हिंडावं लागेल. हा, संकट आमच्या अंगावर ओढून घ्यावं लागेल, कारण आम्ही त्यांच्या डोळ्यावर येणार ना. मग त्याचं काहीतरी मोबदला नको का? 4-5 दिवस काम बुडन ना आमचं. मग याड्या काम बुडल्यावर मग कोण असं बी तसं तुम्ही इथेच बसलेले असतात आणि आपण सोबतच असतो ना राव. अरे अशी तुम्हाला गरज आहे ना, त्याला 200 रुपये रोजची त्याची जर गोळी हुकून चुकून आली आणि आम्हाला लागली तर याच्या बायकोकडे कोण बघन? म्हणजे ह्यो बघन, माया होणाऱ्या बायकोकडे कोण बघन? 200 रुपये विचार करता रोजचा 30,000चा गल्ला 200ला बघायला लागलाय, द्या ना का? त्याच्यामुळेच याला अंडरवर्ल्डचे फोन येतात. रुपावणी तुम्ही कशाला आकडा सांगता? 3 लाखाचा 30,000 आणि 30,000 3 लाख होतोय तो. बरं काय करायचंय? तुला पैसा महत्वाचा आहे, जीव नाही. महत्वाचा आहे. जीव महत्वाचा आहे मला. पण ऐका ना, आजच्या दिवस आपण बघू काय होतंय ते, मग उद्यापासून देतो ना रोज. चालते, बघू ना, पण पैसे द्यावं लागते ना आधी. आजची रोख आजचा नाही ना म्हणत मी, आजचा नमुना आपलं ते- येड्या काय तुझी टाप नाही व्हायची भाऊ. 200 रुपये सर द्यावा जाऊ लागेल. द्या, थोडं राशन आपण उधार नेऊ मग. नाही सर द्यावा लागेल, त्याशिवाय नाही व्हायचं. 200 देऊन रुपये टाका शामराव, काय पंचटपणा करता. आज दुकान तुम्ही असं बंद ठेवता, किती नुकसान होणार हा, तुमचं. तेवढं आहे. आणि तुम्हाला जीव महत्वाचा आहे, 200 रुपये महत्वाचे आहेत. बघा याला म्हणते पारू वहिनी, टॅलेंट. रुपा वहिनी. ह्यांना सांगा मला सारखं पारू पारू नाही करायचं. देतो दुकानात देतो ना. मग आता माझे पैसे नाही आले, मी बरं, जाऊ का दुकान मग तोच आम्ही लावून घरी? घेतले. हा, लय धन्यवाद बघा तुमचे. चला दुकानावर. गिळा या घरी, इथं नका बसू आता. आता घरी कसा येईल तो? 200. हे बघ, गावात कोणाला काही म्हणू नको. नाही. या कानात त्या कानाला कळलं नाही पाहिजे. आपलं गाव लय हा. त्याच्यामुळं तू दुकानात आता जाय, दुकान उघड. आम्ही लगेच आलो नाही सेकंदात 0 मिनिटात आलो. अरे त्या दुकानाच्या सेटरला हात लावला आणि गोळी आली तर काय करू मग? ती गोळी आम्ही ज्याला जेली. आम्ही जेली, मी ढाली सारखा जेली. तो आलो आम्ही, चल. नक्की ना? एका मिनिटात आलो. बघा बर का, लगेच आलो. अरे त्यांचे माणसं 0 मिनिटात आलो. नक्की बर का. जा तू जा. तूच म्हणला 200. टोपली बायको म्हणली पारू. रुपा तिथे तुझं दातच पाडून येईल सगळे. येऊ का? चल साम्याकडे चल. तिकडं लक्ष ठेवा रे. बसायला जरा सोफा बिपा ठेवायचा नाही एखादा चांगला. अरे जाशील उडून खालून. गॅस नाही त्याच्यात. गॅस नाही होय. मोकळी आहे ती, भरायला ठेवली. काय आणलंय? जेम्स आहे काय? अरे लहान पोरांचं आहे ती. नाही आवडत मला. बरं ठीक आहे. वर ठेव, मध्ये मध्ये लागा ना मला. एकच खाती आहेत. लय घाण खोड रे तुला. नवीन दिसतंय काय? गोळी येईन, गोळी तिकडून. अजून काय रे? नाही येणार. तिकडं बघ काय. अरे इकडे नका बघू, बाहेर बघा ना. आम्ही आलोच म्हणलं, टेन्शन नाही तुला, घाबरू नको. घाबरू नको म्हणजे? अरे पोपट्या, बंदुकीची गोळी आहे ती. भूक लागली भाऊ. एक तर इथं जेवलेलं नाही सकाळतून. अरे मग जायला घरून जेवून यायचं ना राव. अरे काय पोपट्या? अरे मला सांग बाबा, मी देतो, पण बाहेर लक्ष ठेव. आता लोकांना चारला असतं तर गोळ्या आल्या असत्या अशा तुझ्याकडे. हा बघू. अरे खाली नको सांडू रे, फुकटचं आहे म्हणून. फुकट काय बोलत नाही. लक्ष दे गोळ्याच्या. मजा नाही खाय. दुसरं बघ ना काय महागाचं असून जरा. जे मुरमुरे आहेत राव, फुसफुसी आहेत. मुरमुरे फुसफुसी. काय देऊ मग तुम्हाला? बासुंदी मागू का? हा, बासुंदी गुलाबजाम आहेत का? आहे ना, गुलाबजामू आहेत ना. खाल्ली असते नाही तर बासुंदी. आता बरं नाही ठेव, मग लागेल तशी घेऊ परत. होय. अरे पोपट्या, मला नाही आवडत. लॉलीपॉप देऊ का तुम्ही? लॉलीपॉप
5-6 घेतो अरे भाऊ. तुम्ही मला प्रोटेक्शन द्यायला आले का अरे झाल्या खिशात काय भरितो ऐका ना, काय आला म्हणजे मला पुढे जाऊन बघावं लागत आहे. होय जा ना आत बघ ना अजून काय आहे का. अरे बाहेर लक्ष ठेवा रे तुम्ही. मुगदाळ आणू मुगदाळ. पपट्या ती मुगदाळ काय उपयोगाची आहे? 96 करा मग त्या शामरावला. ए बो हा खरं ए ते 90 ए, ए, ए. मला तुम्ही संरक्षण द्यायला आले का 90 प्यायला आले इथं. 90 भेटलं ना माणूस जरा डेअरिंग वाढती माणसाची. हा तसे तसे अंडरवर्ल्ड लय बेकार असतील बाबा ती. रानबॉके सारखे दिसते. रानबॉका नसतो का काळा हिंडतो तसा. हो गोळी जर घातली ना त्याने लय खतरनाक ते लागेल. 200 रुपये राहिला होता ही सरते ना बाबा मागाशी कबूल केलेला नाही चाललो आम्ही. थांबा ना देतो ना राव गिरायक नाही राव अजून. 200 घे ना चल आपलं. ए दिशे आम्ही 200 आम्हाला जाऊन येऊ दे तेव्हा आमचे मग कबूल चलन केले डोके. तिथं चावडीवर 200 रुपये हा काय तुम्हाला घरी या म्हणलं ना जेवण करायला, मग परत यायचं होतं ना पारा द्यायला. मला इथं पारा लागलाय ना मग. काय काढली नवीनच आहे ती कांडी रे बारी ना. माझ्यासाठी घेतली. तुला लागत एवढी कांडी खा मग. हा चांगली. अहो जास्त तरी लुटायचं ना. ए. हा? काय ऐका ना, आणलंय पारवण डब्याला. त्यांना सांगता का आता मी हे करू हा पारू पारू काय आहेत? ए, हा? पोपट्या मा बायकोला पारू नाही म्हणायचं बरं का. ते काय म्हणते ते बघा माझा आधी. जर माता ठणकला ना तर ह्यांना ना काळ्याचा निळा बस करीन. ना, रुपा म्हणायचं रुपा. हा नाही तर मग आहे ना मी लय डोक्यावर आपटीन. बरं ऐका, तोंड काय केले मी त्याने. डबा आणलाय, तुम्ही काय घरी जेवाय आहे ना हिथच तुम्ही जेवण करा. काय कालवण केलंय. कारल्याची भाजी आणि चपाती आणली पातळ रश्याची. मला आवडती. हा लय भारी लागते. तुम्ही काही करा पारवणी मला आवडतं. काळे हे बघा रुपावहिनी मी तुम्हाला गोडीत सांगते, तुमचा मित्र आहे म्हणून मी शांत बसते. गोळी येईल काय? तिकडून. हो डबा धरा, डबा धरा, पटापटा खाऊन घरी या. हे धरा, असलं नको मला काय अरे घे ना. नको बाई दुसरं राहू द्या. तुम्ही जा डबा धरा नाही तिकडे ए, डबा धरा डबा येईन कोणी. आ, डबा घेऊन येतोय थांबय. पारे 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 काय झालं आता? हे डबा घरी घेऊन जा. का बरं? का बरं म्हणजे किती आवाज दिले तुला अक्कल नाही डोक्यावर पडलेलीस तू. हा बरोबर आहे, मी प्रेमाने जेवण आणायचं, तुम्ही आमच्या आकली काढायच्या. ते मला नको सांगू हे घरी घेऊन जाय. अहो तिथं उपाशी राचाल तुम्ही म्हणून डबा घेऊन आले. कारल्याची भाजी पातळ केली, चपात्या केल्यात, तोंडी लावाय लोणचं आणलंय. तू आटून कारला आणलेलं पण मला नाही जेवायचं. मी आम्ही ना श्यामेकून जेवणार आहे. काही झालं नाही श्यामेकून आम्ही दोघं आहे ना जेवणार म्हणजे जेवणारच. देवा अहो एखाद्यावर असं अन्याय करून येऊ, त्यांची परिस्थिती काय आहे आणि तुम्ही खुशाल जेवायला बाहेर जायचं म्हणताय. अहो अडचणीत साथ द्यायची असते, असं लुबडून खायचं नसतं. मग साथ नाही देत मग काय करतो आम्ही. अहो ते बसलो तर खरी आम्ही. बरं ऐका, तिथं बसलाय तुम्ही पण जरा स्वतःची काळजी घ्या, नाहीतर इकडून तिकडून गोळ्या यायच्या. एक तर माझा जीव नुसता वर खाली होतोय. तुम्हाला काय झालं बिलं तर मला टेन्शनच आले. आता काय तो राम राम बाबा होते म्हणजे ते. मला तुमची काळजी आणि तुम्ही लोकांना राम राम ठोका. अरे मग जवळून चालले ते मरू द्या. मला सांगा तिथं गेल्यावरती अजिबात इकडं तिकडं हे करू नका, स्वतःची काळजी घ्या. काय पारे घाबरली वय तू येडी का कोणी डोक्या पडलेली. मी साधा शेवटी अहो बायको आहे मी तुमची. तुम्हाला किती जरी भांडणं करत असले माझा जीव आहे, तुम्हाला माहित नाही का? गोळ्या कुठे बी येत असत्यात. ते पोपट भाऊजीला पण म्हणावं जरा व्यवस्थित राहा म्हणून, ते एखादी गुळी बिळी लागायची. अरे तर गोळ्या मला कुठून येते आणि ह्या पाठ्याकून येते ढपाक. आम्हीच येत अंडरवेल. आम्ही दोघं अंडरवेल येत. काय आम्हीच अंडरवेल. आम्ही त्याला भेटलेले आम्ही दोघं दोन्ही. अहो तुम्हाला अँड्रॉइड गाळाय नाही म्हणून चट्ट्यापट्ट्याच्या चड्ड्या घेऊन घालून फिरता. पारे तुला काय करायची मी चट्यापाट्याच्या घालीन नाही तर काही करीन. तू गपचिप निघ बर का. तुला सांगितलेलं काम कर. तू चल निघ. अहो कुठं फेडचाल हे पाप. हा तुम्ही बघाच आता काय कर. बघा काय गप निघ जा. माग बघू नका बर का. नाही का हा एका फटक्यात खाली पाडीन. चल निघ. निघ काय निघ, तुम्ही घरी या. तुम्हाला उतनी पातनी करीन बर का तुला मी. जा लगेच. जा चल चल वाय पुढे. चपल्या तर नीट घालू द्या. माग जर बघितलं ना गोटच घालीन. खायला तोंडले कडू बरं सांग. काजू बदाम आहे का खायला? नाही काजू बदाम नाही ठेवीत राव मी. नाही ठेवले. त्याला ते किडे लागत ना, कोणी खात नाही आपल्या गावात. काय हा खातो मग लय पांढरा पडला. केसरचं पाणी बिनी पाहिजे मग. केशरचा भाव माहित आहे का तुला? हे श्याम्या
मी गेल्यावर आरती करी एखादी गोळी. आलती ना डबा घेऊन गेली इकडे सनाट पाहिलं एकदा. हे गबस बायको होती ती माझी. तुझी बायको कारला घेऊन आली आणि परत माग घेऊन गेली. गबस पोपट्या तू वाचलास कशामुळे वाचलास माहितीये का? 200 रुपये मला भेटणार आहेत म्हणून वाचलास, नाही तर तुला डोक्यावर चापटीला असतं. नवीन गाडी काळा काचाची भाऊ जपून सावध राहा. म्हणजे ते पाहून तर नाही गेले ना दुकान उघडे म्हणून. ए बाबा मतलब बोल ना 200 रुपये घे, नाही तर मी चाललो घरी. दे नाही ते श्यामे आबा गाड्या हिंडायला लागल्यात बरं का. गपचिप 200 दे नाही तर जातो. काय राव तुम्हाला दम निघाणार राव. अजून 5 मिनिटं नाही झालेत लगेच तुम्ही पैसे मागायला लागले. आता आमचीच फाटायला लागली. 200 घेऊन मग जावं लागेल ना आम्हाला. माय 200 200 ठरले ना. मग मी चाललो घरी, तू एकटा त्याला दे ना पैसे. 200 माय 200. मग सकाळी एकाला 200 देईन, संध्याकाळी एकाला 200 देईन, त्यावर भागाभागी करा ना. काय संबंध नाही. मी अर्धा दुकान सांभाळतोय, तू अर्ध दुकान सांभाळतोय. अरे भाऊ म्हणजे बरं आहे तुमचं. म्हणजे तुम्हाला आता 200 जर मी दिले आणि तुम्ही दोघं निघून गेले तर मी कोणाच तोंडाकडे पाहायचं. कोणाच्या म्हणजे तसं बी तुला माणूसच नाही तोंडाकडे बघायला. 200 दी हा. गोळी आली ना भाऊ. खायला माणसं सुद्धा यायची नाही. अरे पण असं कसं काय राव. मग तुम्ही गेलो काय करू मग मी. येतो आम्ही दी 200. आणि तोवर मग दुकान बंद कर 5 मिनिटं, काय होत नाही. हा. गोळी आली मग. अरे नाही येत शटरला लागेल, तू दी. तू शटर बंद करून तू. ऐकायचंच नाही तुम्ही. जवळ जप कर आमच्या दोन्हीच्या नावाचा. काय भाजी केली तरी पारू वहिनी कड कारले केली. कडू कारलं. अरे पारू नको म्हणे जाऊ तू रुपा म्हणत जाय रे बाबा. मला जाऊन घ्यावा लागेल. यांचा काय भरोसा नाही भाऊ. बंद केले बंद ये. हो सुगंधताई, काय कुठं चालले डबा घेऊन? हे माझा नवरा म्हणलं घरी जेवाय नाही येणार म्हणून प्रियमानी दुकानावरती डबा घेऊन गेले शामभाऊजीच्या. तर मला हाकलून दिलं हो त्यांनी. अयो हाकलून दिलंय. एवढा तर खोडीलाय नवरा माझा. मला तो डबा घेऊन चालले जेवायला. काय काळजी करते अशा नवऱ्याची. मरू द्यायचं ना उपाशीच. तसंच करायला पाहिजे. कुशाल म्हणतात जा नाही तर हानीन रोडला. असा राग आलता ना, घरी येऊ दे ना कसा तुडवती बघा. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला. आता काय गोष्ट काय झालं? ही शामभाऊजीच्या इथं अंडरवर्ल्ड बिंडरवरचे जे फोन हा आले ना का, बाई, कसा फोन आला ग. बिचाराचं दुकान बंद करायची वेळ आली. माझ्याच नवऱ्याने केलंय. अयो माझ्याच नवऱ्याने केलाय फोन. तुझ्या नवऱ्याने? हा, त्या पोपट भाऊजीनं त्यांनी मिळून कांड केलाय हे पैसे उकळायला. तुझ्या नवऱ्याच्या अंगात बी ना तो असा रे म्हणे किडा नाही का, तो असा वळवळ करत राहतो. काही ना काही कांड करतो. 2 दिवस सुखाने जगत नाही. म्हणूनच मी किडासारखा दाबत असते. म्हणून तर हे बाळ नीट राहत नाही तरी पण. म्हणून ह्यांना भांडणं केल्याशिवाय ना बोटणीवर येत नाही हे माणूस. आता तेल कमी पडले असते कुठं आणायचे असं केलं. ठीक आहे, मी काय म्हणते, आपण जाऊन सांगायचं का शामरावला? अयो नको बाई, ते मलाच भांडत बसत्यान. तुमचे तुम्ही जावा बाबा. चल ना, सांगून देऊ ना. पण तू ते काय बोलले तर तुम्ही मग करायचं. हा चल चल. किती घाबरलो मी. हो एवढी काय घाबरता? येडी काय तू कुठून गोळी येईन तपास लागत नाही म्हणून इकडे तिकडे पाहत होतो. गोळी दिसताय का मला? नसती येत गोळी. हा गोळी येत नसती. नाही हो, येणार. तुला काय माहितीये? अशी वाट बघत बसले तरी गोळी नाही येणार. नाही येणार. तुम्ही कधी गोळी बघितली का बंदुकीची? नाही नाही ना. तुम्हाला माहिती का, हे जे सगळे जे नाटकं चालू होते ना, हे त्या त्या जालू भाऊजीचे आणि त्या पोपट्याचे नाही त्यात इथेच बसून होते. इथेच बसून होते. मग अहो तुम्हाला हेच तर कळत नाही. सोबत राहून तुम्ही आतापर्यंत शिकलेच काय मग? म्हणजे मला नाही सांगा. कळलं. माझ्या नवऱ्यानेच तुम्हाला चुना लावलाय. हा म्हणजे तो फोन त्यांनी केला होता. हा कोणता अंडरवर्ल्ड बिल्डर नव्हता. अहो माझ्या नवऱ्याला अंडरवर्ल्ड घालाय नाही त्यांनी कुठनं हे करणार रे. आता ते बी इथं सांगते का लोकांना? घरातल्या गोष्टी मुठीत ठेवायच्या असत्या, उघड्या नसत्या करायच्या. बरं ते राहू द्या, ते ऐकलं नाही असं करा. माझ्या नवऱ्यानेच केलंय फोन. काही गोळ्या बिळ्या येणार नाही उगा त्याला भिवू नंबर नका. शेव आहे माझ्याकडं. अहो तुम्हाला माहिती का, ती पैशासाठी 200-500 रुपयासाठी काही करतील. कोणच तरी नंबर घेतला असन आणि त्याच्यावरून तुम्हाला येण्यात काढलं. नाही त्या पोपट्याने नावानं सिम घेतलेलं असं नाही. हा, तो पोपटा एक तर पुण्यात जाऊन आलेला आहे म्हटलं, तुला चांगला असन का? बरोबर आहे. अंडरवर्ल्डचा प्लॅन त्याच्याच डोक्यात येऊ शकतो. हा उगा तुमचा बीपी वाढवायचा होता त्यांना. पैसे घेऊन गेले माझ्या कोणते 200 रुपये. अहो जाऊ द्या, 200 काय होणार आहे. पण तुम्हाला आता माहित झालं ना, आता गपचूप दुकान उघडं करून इथंच बसा. कुठंच जाऊ नका, इकडे तिकडे डोकू नका काही. नाही घाबरूच नको ना अजिबात. बिलकुल नाही.
अहो पण येणारच नाही. जे माझ्या नवऱ्याने केलं मी स्वतः तोंडाने सांगते ना तुम्हाला. ऐका ना, पण तुम्ही कुठे थांबा जवळ बरं का, लक्ष ठेवा त्यांच्यावर. मग आता आम्ही माणसासारखी माणूस तुम्ही आणि बाई माणसं थांबून आता काय मी करायचं? दुकानात थांबलो मग त्यांच्यावर लक्ष कोण ठेवीन? त्यांच्यावर लक्ष ठेवायची काय गरज आहे? तुम्हाला माहित झालं ना तेच करताय म्हणून सगळं. धरावं लागेल ना आपल्याला पुरावा. मग तुम्ही मारणार का काय माझ्या नवऱ्याला? नाही नाही मारणार कशाला, हा, मारू पण नका. आपल्याला म्हणजे काय होईल कळून जाईल ना. तुम्ही काय करा, जवळ थांबा. ते आले का इथं मी दुकान लावून लगेच तुमच्याकडे येतो. हा? उगं खोटं खोटं वरडा पण. मग आम्ही मारायचं काय मग त्यांना? तुम्ही नाही नाही मारणार. नजर ठेवा फक्त, पण माझ्या नवऱ्याला काय म्हणायचं नाही हा. अजिबात नाही. खोटं खोटं हे करायचं. आणि तो नवरा मी त्याच खोडीचा आहे. मी आहे ना बुके मग मागून तुम्हाला काय ठेवतो. म्हणणं आहे की माझ्या नवऱ्याला कुत्र्याने मारावं का? अहो. समोर नाही ना ते भांडू नका ना. तुम्ही आता एवढं मला सांगितलं त्या येऊन. पोपट भाऊजीला 2 तडाखा मारला तरी मी काय म्हणायची नाही. मी मारू लागेन पण माझ्या नवऱ्याला काय ऐक ना, म्हणायचं नाही. कुणीच नाही मारणार तुझ्या नवऱ्याला. तूच मार मग. चालेल का? हा हा परवडेल. मी मारेन. हा. काय मी मारू? हा हा बर चल जाऊ का मी? नजर ठेवा. हा मी तुम्हाला सांगू बरं चल का? ना पण आता. मला राशन उधार द्या. घरात राशन नाही हो. कवा येतात काय माहिती होय. आले आले. अय श्यामराव, गोळी बिळ नाही ना आली एखादी? गोळीला आलते का आम्ही गेले हो एखादी? काहीतरी ऐक ना श्याम, हे 200 रुपयांनी काय होत नाही. हा आता दुपारपर्यंत 200 संपले, संध्याकाळी परत 200 लागतील. कारण आम्हाला 400-500 रुपये रोजाचा माणूस आहे मी. मी असं आहे का? मी 600 रुपये पाडितो भाऊ. कुठून पाडीतो? माती खंदून. मला वाटलं माती खाऊन पैसे नाही. पाडीतो. काय रे, गोळी येईन आज जाय. गोळी ना मग येईन ना. मग ए मरायला बसले बरं का गोळी आल्यावर. श्याम्या तू दिसत नाही आम्हाला. परत गावात आम्ही कुणाकडे बघायचं? आज जा, आम्ही आहेत ना जेलायला. कशाला गेले राव तुम्ही मला सोडून? हा अरे तुला सोडून नाही गेलो, तुला प्रोटेक्ट करायला हिम्मत घेऊन आलो आम्ही. मग हा ना. आणि अजून 200 माग आता. आता नाही, संध्याकाळी. पण आपलं ठरलं होतं ना 200. मग आता परत 200 कसं काय? 200 जर एखादी गोळी नको त्या ठिकाणी लागली तर 200 नीट होईन का? नाही मला जर याला जर लागली, सांग बरं काय होईन? पारूचं, वहिनीचं काय? रूपा वहिनीच काय होईन सांग? खरंय खरंय. जा तू झाल्या रुपा वहिनीकडे जा घरी जा. पण मी काय जातोय? मी सगळ्या गोळ्या झेलीन. नाही नको डाले- नको नको झेलू, डालेवर. नको झेलू. तू जाय घरी जा. नाही, नाही. ओक्या, तू बी जा घरी आराम कर. कमून? जरा जास्त झाली. अरे प्रोटेक्शन देऊ ना तुला. नको प्रोटेक्शनची काही गरज नाही आता. अंडररूल येईन ना, अंडररूल गँग. नाही अंडरवर्ल्डचे कोणी यायचं नाही आता. मी बाउन्सर लावलेत. बाउन्सर लावले? आम्ही हे काळे कपडे घालून आता येते 5-10 मिनिटात. कोण? अरे बाउन्सर पैसे जादा येत, आम्ही आहे ना. देणार ना त्यांना. बाउन्सरला पैसे ज्यादा देणार ना. कमून हा, मग येडाय काय? कमून देणार तू? तुला लय पैसे झाले का तुझ्याकडं? म्हणून तर अंडरवर्ल्ड आला ना माझ्याकडे. आम्हाला 200 दे. अय अय बस झालं ती. बरं झाकण लाव. झालं. का? झाकण लाव बरणीच. बर जाऊ का मग? हा गोळी बिळी आली तर आम्हाला फोन नाही करायचा. नाही अजिबात नाही. असं ना? ए, नाही ती ठेवून नको आपल्याला. नो, जर आता का- खाल्ली आता काय दी ठेवून. मरू दे मी राहत. बघू इकडं काय? फुलशिक दे ना. दे त्याला दी ना थोडे अर्धा वाटा दी त्याला. आणि निघा आता. ऐक इकडे, नाही ऐक इकडे. हा. शेवटचं खाऊन घे, परत तुला भेटणार. गोळी लागली ना भावड्या, मग तुला कळन. ए, मी बी चारितो भाऊ. माझ्या हाताने परत भेटणार नाही. श्याम्या तू दिसणार बी नाही परत. ह्यो दिसणार नाही गावात. चला चला या या या. बस बरणी बिनी नका घेऊ आता. बस झालं चला. बरं झालं गोड तोंड केलं तुम्ही. मग ए शेपरला काय लई गोळी घालू? गोळी हा त्याला गोळ्यात गुळ घालून अशी गोळी लेमन घालीन लेमन ना. गोळी लेमन गोळी घाल ना. लेमन. अरे मी तूच. हा अरे काय वाटायला पाहिजे नालाय का तुम्हाला? हा कुशाल मित्राला घाबरीता आणि त्याच्याकडून पैसे उकळीता. लाज वाटतं का रे तुम्हाला? कुठं कुठं माझी इज्जत घालवणार व तुम्ही? हा हॉटेलला जाता, दारू पिता, काम करत नाही आणि आता ह्यांच्या बरोबर असली कुठाने चालू केले का? अंडरवर्ल्डचे सुपर घ्यायला लागले आता हे. माझ्या बरोबर तुझी बायको तर म्हणली अंडरपॅन्ट घालीत नाही तू. हा? तो विषय काढायची गरज आहे का? अरे मी ह्यो का दूध खोळा आहे का? बोळ्यान दूध पितो, त्याला कळत नाही काय करावं? हा पारू वहिनी. हा काय करावं कळत नाही तुम्हाला. कळत का पोपटराव? अहो ते जालू भाऊजींना सगळ्या गावाला मध्ये खोड करत. आणि तुम्ही आत्ता चालत ना गावामध्ये हे 2-4 बघ, महिने. एकमेव बाई मला समजून घेणारी. काय समजून घेणार? सॉरी. अरे माझे गेलते ना कपाळात. आम्ही बाया इथं उभ्या आहे, जरा लक्षात राहू नीट द्या. बोला. हा पडला तेवढ्या जोऱ्यात. हा
अरे. सगळी अक्कल घण ठेवली का तुम्ही आणि ह्यांच्या नादी लागून काय पण बोलायला लागला का? पारो, वहिनी मी काय नाही केलेलं. ओ, पारी म्हणू नको बर का पोपट्या माझी ही जाल्याची आयडिया होती याला एडत काढायची. माझ्या नवऱ्याचं एवढं डोकं नाही चालत. त्यांचं फक्त 200-300 रुपये पुरतं डोकं चालतंय. मग क्वार्टरलाच तेवढे लागतात पैसे, एवढं नाही ते डोकं या चालणार. शामराव विषय फार छोटा होता. मग छोटा होता का? छोटा होता काय? गोळी घालायला निघाला होता तुम्हाला. आतापासून 15 दिवसापूर्वी पार्टी कबूल केली का आम्हाला? कायची होती? ती तू बघ आता केलती सांग. ह्याच पारावर बसून पार्टी कबूल केलती आपल्याला. मग केलती की नाही? कशाची पार्टी देणार होती तुम्ही यांना? गोण्या भरायची. काय? गोण्या गाडीत किती 100 भरायच्या का 200? जे पार्टी देणार होता का नाही तू? हा म्हणलं असं हा, 15 दिवस झाले आम्हाला पार्टी नाही दिली. म्हणलं याला आहे ना असा ह्यो उघडायचं नाही याला चिकाटी. मग आता आम्ही अशी पार्टी कबूल केली, आमच्याकडून काम करून घेतलं. अहो पोपटराव त्यांना कुठेतरी उचलून न्यायचं होतं त्यांना, मग पार्टी घ्यायची होती. अशा कशाला उचलाय जागा आहे का त्यो? अहो पण ऍडमिट करायची वेळ आली ना, बाबा गेला असता ना. बीपी वाढला होता. हे कसं पनीरवाणी दिसतो, कशाचा BP वाढलाय त्याचा? घाम घाम फुटला होता मला भरपावसात. ए श्याम्या कायम तू रागात लाल गाजऱ्यासारखा दिसत राव. आला आला आता एक तिथे. काम करा, तुमचे दोघं तिघांची नाटक आहेत ना लय झाले. आता आम्ही पण एवढं धावपळ केली, आम्हाला पण जेवायला घेऊन जायचं पार्टीला मस्त पैकी. मग आणि पार्टी जेवणाचीच करणार तुम्ही पण, पिणार कोणीच नाही आता सोबत. पेले ना आता हे, आता काय प्यायला द्यायचं नाही, यांना? तुम्हाला तिघाला ना मी गोळ्या घालत असते. हो. हा नाही माझ्या नवऱ्याला नका घालू, या दोघांनाच घाला. नाही होतो नवरा पाहिजे सामील होता ना. पोपट्या दोघाला द्यायची होती पार्टी, आता चौघाला द्यायची वेळ आणली तू. तसंच असतं. त्यामुळे तुम्हाला माहित झालं या दोघांनी कांड केले. तुम्हाला काय ढेकळं माहित होतं? गापची बाबाला पार्टीला बाहेर घेऊन जा, चला लगेच. असं म्हणलंय, थकली मी, मला भूक लागली आता. 8 नको घालू 80 घाला असं झालं आता. चला 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 चला. ए श्याम्या तिथे गेली ना आपल्याला चला गप, गिळाय मिळतंय तेच बघा, उठा. थोडी पाहिजे म्हणजे अंडे बिंडे. हा चल चला आलो. चल ना. चला ना आलो. का आता परत मारायची राहिलेली नाही नाही नाही. नाही ना? ये लवकर. अयो चला.